महाराज श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता वाजले 2 आणि मी आता आहे कल्याणी कोरेगाव पार्कला. आणि आज आहे ना सगळीकडे फिरून झालं. सगळीकडे म्हणजे सुसगावातनं निघालो, पहिली ऑर्डर ती दिली माळुंग्यातनं निघालो ते बाणेरवरनं आलो युनिव्हर्सिटीवरनं गेलो औंधवरनं सदाशिवपेठवरनं दगडूशेठ आणि दगडूशेठवरनं आता आलो कोरेगाव पार्क. आता एवढ्या ह्याच्यात मी तुम्हाला सगळं सांगितलं. त्या डिस्टन्सचे माझे पैसे किती झाले असतील हे तुम्ही मला सांगा. मी असं काय विचारतो, भरपूर जणांना वाटतं की रिक्षावाले पैसे बी कमवत असतील किंवा म्हणजे नाही का हे होत असेल, त्यांना भरपूर प्रॉफिट होत असेल, कुठं थांबायला लागत नसेल. आता इथं येऊन झाला 1 तास कोरेगाव पार्कला आणि अजूनही भाडी पडत आहेत. पण ती अशी पडत आहेत की नेमकं प्रॉब्लेम काय होतो आहे की त्या साईडला जर गेलो तर कमीत कमी 6-7 किलोमीटर रिटर्न यावं लागलं नाही का. त्यासाठी आता एकच करू शकतो की एक तर सिटीतली ऑर्डर बघायची, कारण की काय उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये आपला जो धंदा आहे तो सिटीमध्येच काय, कारण की लग्न कार्य चालू असतात त्याच्यामुळं. आणि त्याच्यामध्ये आता मे महिन्यामध्ये आपल्याला म्हणजे सुट्ट्याच लय, म्हणजे आत्ता जो धंदा होतो ना त्याच्यामध्ये आपल्याला फक्त शाळा बिळा बंद असतात. त्याच्यामुळं तो धंदा साधारण 30% कमी होतो. त्याच्यामुळं मग काय होतं, त्या पद्धतीने सकाळी लवकर उठा आणि मग निघा, तिथून मग हे करा, असा विषय होतो. तर हाच फक्त एवढंच एक गोष्ट असते. आणि दरवेळेस उन्हाळ्यामध्ये मे महिनाच शाळा चालू असतोवरच थोडासा प्रॉब्लेम येतो, नाहीतर शक्यतो प्रॉब्लेम येत नाही धंद्यामध्ये. रिक्षाचा धंदा असू द्या, परत कॅबवाल्यांचा असू द्या, हा 12ही महिने धंदा आहे, 12ही महिने चालतो. फक्त करणारा पाहिजे. दुसरी गोष्ट, भरपूर जण म्हणतात रिक्षाचा धंदा आमचा होत नाही काय. तर काय होतं, आता मी राहायला सुसगावात होतो, तर सुसगाव, बाणेर, बावधन, पाषाण, सुसरोड, सुतारवाडी, त्याच्यानंतरनं बालेवाडी काय आणि औंध, एवढ्याच परिसराच्या बाहेर कुणी येत नाही. जे काही लोक जे आहेत, आता बरेचसे माझे मित्र आहेत, ते म्हणतात बाहेर यायला नको वाटतं, एवढ्यातच हे व्हायचं. आणि तुमचा फायदा काय होतो, जर तुम्ही बाहेर पडले तर तुम्ही कुठेही जाता. जसं मी आता कोरेगाव पार्कला आहे, तर मी दिवसभर पुण्यामध्ये कुठेही फिरतो, कुठं पण का, कारण की काय आहे, आपल्याला आपला बिझनेस करायचा आहे, आपल्याला जर धंदा पाहिजे आणि तुम्हाला लवकर घरी जायचं. समजा आता साधारण 9-10ला निघालो, मी 9:30ला निघतो, 9:30ला निघालो, तुम्हाला 6:30 वाजेपर्यंत घरी जायचं. जर तसं असेल तर मग कसं करायचं, तर त्यासाठी सगळीकडे ऑल पुण्यात फिरायचं. ऑल पुण्यात फिरल्याच्या नंतरनं बरोबर आपल्याला जे पाहिजे ते होतं. आता मिनिमम 1600 रुपये तरी धंदा करावा लागतो. पहिलंच 3,000 3,500पर्यंत धंदा जायचा, आता तेवढा तरी होत नाही. आणि 1600 रुपये का, तर समजा 300 रुपये गाडीचा हप्ता असू द्या, 350 रुपये ह्याच्यामध्ये आपल्या काय बोलतो CNG टाकायला 350 रुपये असू द्या काय, ते झालं की 650 रुपये, बरोबर का. आपण 300चा जरी CNG धरला तरी 600 रुपये धरू आणि 1000 रुपये मिनिमम घरी गेले पाहिजे. त्यात मेंटेनन्स आहे, भरपूर गोष्टी असतात. पण आता ज्याला व्यसन नाही तो विचार करतो की 1600-1700 रुपयापर्यंत आपण निघू, 2000पर्यंत जायचा प्रयत्न करतो आपण. पण भरपूर वेळा काय होतं ना, नाही होत. काय होतं, घरी गेल्याच्या लवकर घरी गेलो तर झोप लवकर होती, ते सगळं. नुसतं फक्त रिक्षा करत राहिलो तर मान बिन पूर्ण दुखून जाईल. म्हणून ही गोष्ट आम्ही त्या पद्धतीने करत असतो. बाबा असं नाही तर असं नाही तर तसं, असं करून हे करायचं. एक टाईम लिमिट आहे आपला की तेवढंच टाईम काम करायचं, पण तेवढं टाईम आपण आपला घरी व्यायाम करू किंवा घरी वेळ देऊ, अशा पद्धतीने करायचं, जेणेकरून दोन्ही मॅनेज होतं, दोन्ही करता येईल. याच्यावर तुमचं म्हणणं काय सांगा, यात काय चुकलं असेल तरी सांगा. धन्यवाद. आणि असंच आपले व्हिडिओ बघण्यासाठी लाईक, सबस्क्राईब, कमेंट करत जावा. धन्यवाद. महाराज श्री स्वामी समर्थ.